नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे. या दिवशी बरेच लोक उपवास करतात. काहींना नियमित उपवासाची सवय नसते, पण महाशिवरात्रीसाठी भक्तिभावाने व्रत घेतले जाते. मात्र हा उपवास कधी सुरू करायचा, कधी सोडायचा, कोणते पदार्थ चालतात आणि कोणते वर्ज्य आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर आपण नियमानुसार उपवास केला तरच त्याचा खरा लाभ मिळतो. फक्त मनाप्रमाणे काहीही केलं आणि त्याला व्रत म्हटलं तर त्याचा फारसा उपयोग आपल्याला होत नाही. जर आपण कोणतीही भक्ती, उपवास किंवा सेवा करत असू तर ती नियमबद्ध आणि शुद्ध भावनेने करायला हवी. अनेक वेळा लोक म्हणतात, मी एवढी पूजा केली, एवढं व्रत केलं तरीही माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामागचं कारण हेच असतं की आपण नियम आणि श्रद्धा यात कुठेतरी तडजोड केलेली असते. त्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण उपवास आणि व्रत यांना योग्य पद्धतीने, श्रद्धेने आणि शिस्तीने करणे हे आवश्यक असते. महाशिवरात्रीचा उपवास हा पूर्ण दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी तो पारंपरिक पद्धतीने सोडायचा असतो. तुम्हाला सांगायचं झालं, उदाहरणार्थ महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला असेल तर हा उपवास पूर्ण दिवस ठेवायचा आणि 27 फेब्रुवारीला सकाळीच व्रत सोडायचं. व्रत सोडताना रुईच्या पानावर दही भात ठेवून त्याचा नैवेद्य भगवान शिवाला दाखवायचा. 15 मिनिटं तसाच ठेवून नंतर त्याचा एक घास प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आणि मगच इतर अन्न ग्रहण करायचं. हा विधी न करता थेट जेवण केल्यास उपवास हा आपला अपूर्ण राहतो. काही लोक महाशिवरात्रीचा उपवास निर्जळी करतात, म्हणजे अगदी पाण्याचा थेंबही घेत नाहीत. पण असे उपवास केवळ शरीराला झेपत असल्यासच तुम्ही करावे. कारण कोणताही देव भक्ताने स्वतःच्या आरोग्याची हानी करून उपवास करावा असं म्हणत नाही. खरं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आचरण शुद्ध असणं. जर एकीकडे आपण उपवास करतो आणि दुसरीकडे कोणाला आपण वाईट बोलत आहे, आपण कुणाचा अपमान करतो आहे, तर त्या उपवासाला काहीही अर्थ उरतच नाही. त्यामुळे उपवास करावा, पण मनही आपलं शांत आणि सात्विक ठेवावं. उपवासाच्या वेळी काही विशिष्ट पदार्थ आपल्याला खायला चालतात. जसं झालं की दूध, फळामध्ये सफरचंद, केळी, कलिंगड, खजूर, राजगिरा यासारखे पदार्थ उपवासासाठी योग्य आहेत. पण महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ही वर्ज्य आहे, कारण तो भाताचा प्रकार मानला जातो. त्यामुळे भगर खाल्ल्यास उपवास हा आपला सुटून जाऊ शकतो. याशिवाय साबुदाणा काही लोक खातात, पण तो प्रक्रिया करून बनवला जात असल्यामुळे काहींना तो व्रतासाठी योग्य वाटत नाही. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार तुम्ही करू शकता. गर्भवती महिलांनी आणि ज्यांना आरोग्य समस्या आहे त्यांनी उपवास करताना कुठली काळजी घ्यावी? उपवास झेपत नसेल तर फळाहार किंवा दूध घेऊन उपवास तुम्ही करायचा. याशिवाय जे लोक मासिक धर्मात असतील त्यांनी पूजा, अभिषेक करण्याऐवजी मंत्रस्मरण, स्तोत्र पठण यावर भर द्यावा. म्हणजेच तुम्ही आपल्या मनात भक्तिभाव ठेवा. यूट्यूबवर तुम्ही लावून द्या स्तोत्र, मंत्र जेही काही तुम्ही म्हणजे श्रवण करा. या दिवशी तुम्हाला कांदा, लसूण नाही खायचा आहे. अतिशय तिखट किंवा खारट पदार्थ तुम्हाला नाही खायचे आहे. हे उपवासाच्या शुद्धतेसाठी महत्त्वाचं आहे. कारण जसे अन्न तसे मन, आपण काय खातो त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो. त्यामुळे या दिवशी सात्विक आहार घ्यावा आणि मनाला तुम्ही अगदी भक्तिमय बनवावं. महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नव्हे, तर मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी करणं. हा उपवास केवळ शरीरासाठी नसून आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असतो. त्यामुळे या दिवशी शक्यतोवर मौन, मंत्रजप, ध्यान, शिवतत्वाचं चिंतन आणि सेवा यावर भर द्यावा. उपवास हा केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थाने महादेवाशी आपली नाळ जोडण्यासाठी केला पाहिजे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.